त्याला गाडी चालवता येते, सगळं करतो. म्हणजे ही देण पण बच्चू भाऊंचीच आहे. तिथं गेलो आणि एवढ्या गर्दीत साधारण इथं बच्चू भाऊंची गाडी असावी आणि त्या हेडलाईटमध्ये मी त्या गेटच्या पुढं उभा असेल. त्या गर्दीत ती गर्दी कापत कापत तिथपर्यंत आली आणि त्यांनी मला विचारलं, काय विचारलं भाऊंनी माहिती आहे? तू इथं कशाला येत बसला? उद्याच्या रॅलीची तयारी करण्यासाठी सकाळी लवकर उठा, आता तू जाऊन झोप. म्हणजे एवढ्या रणकंदात कार्यकर्त्याला लेकरासारखा जीव लावणारी ही मायमाऊली अशा अवस्थेत किती दिवस झोपवायची, हा सुद्धा विचार तुम्हाला करा. हा काय माझ्या एकट्याचा अनुभव आहे का? हा कित्येक तरी जणांचा अनुभव आहे. हा अनुभव शेअर करण्यासाठी ती शक्ती या ठिकाणी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं आगमन झालेलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं इथं आगमन झालेलं आहे. आज बच्चूभाऊच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा 6व्या दिवशी सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचं आगमन झालं आहे. त्यांना सन्मानपूर्वक मंचावर घेऊन यावं. थोडे शांत राहा, थोडं शांत राहा. शांत राहा. मी घोषणा देतो, तो 2-3 जयघोष करू, नंतर शांत राहा. बोला, अपना भिड़ो, अपना भिड़ो, जय जवान, जय जवान. बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो. धन्यवाद. आता थोडं शांतता ठेवा. आता मंचासमोरची बाकीची मंडळी जी उभी आहे, पोलीस बांधवांना विनंती आहे, बाकीची जे मंडळी आहे त्यांना बाजूला घ्या करून. त्यांच्या मागं महिला वर्ग बसला आहे, त्यांना सुद्धा इकडे दिसायला पाहिजे. आता कोणी गडबड करू नका. आता घोषणा नका देऊ, शांत राहा. आता भाऊंची चर्चा आता सुरू झाली आहे पालकमंत्री साहेबांसोबत.